राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख त्यांच्याशी बोलूया। रवी सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होते एका हॉटेलमध्ये। ही भेट नक्कीच प्रश्न उपस्थित करते, कारण दोघांचेही नियोजित कार्यक्रम ठरलेले होते, वेगवेगळे कार्यक्रम होते, पण अचानक एकाच ठिकाणी त्या दोघांचा ताफा दिसतो। काय सांगाल? अचानक भेटल्यानंतर साहजिकच चर्चा तर सुरू होणारच। आणि मी आपल्या सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्याबरोबर मला आठवतं की मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं होतं की राज ठाकरे हे महायुती सोबत असावेत, अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू। ते प्रयत्न आजही सुरू असावेत असं वाटतंय। प्रभाग रचनेचं बिगुल वाजलेलं आहे। प्रत्येक महापालिका आयुक्तांना सांगण्यात आलं की प्रभाग रचना सुरू करा। याचा अर्थ असा की महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। या पार्श्वभूमीवर दोघांची भेट ती निश्चितच, कारण राजकारणी हे काही हवा पाण्याच्या गप्पा मारायलाच भेटतात असं ठामपणे म्हणता येत नाही। साहजिकच दोघांमध्ये आगामी काळात काय व्यूहरचना असावी, काय असावं, काय हे असावं, आणि महायुतीची इच्छा आहे की राज ठाकरे यांनी आपल्या सोबत राहावं। आपल्या सोबत नाही राहता आलं तरी किमान स्वतंत्र राहावं। पण दोन ठाकरे एकत्र येणार असतील तर साहजिकच प्रतिस्पर्ध्यांच्या मनामध्ये थोडीशी काही वेगळी एक भावना असू शकते। त्याला छेद देण्याचं काम कदाचित सुरू होत असेल। पण आता कदाचित विचारलं तर मुख्यमंत्री किंवा भाजपचे सगळे नेते तोंडावर हे नाकारतायत, ते दोघं भाऊ एकत्र आले तर चांगलंच आहे असं म्हणतायत। रवी सर, तुम्ही प्लीज असेच सोबत राहा। खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। नरेश जी, काय चाललंय नेमकं? मुख्यमंत्री जाऊन राज ठाकरेंना भेटलेले आहेत, त्यांचे नियोजित कार्यक्रम वेगळे होते, पण एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली आहे। नरेश जी, आपल्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोरी पेडणेकर आहेत, त्यांच्याशीही बोलूया। किशोरी ताई, ही भेट काय दर्शवते? एका बाजूला आज मुंबईमध्ये आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांचे बॅनर्स लागलेले आहेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, दोन भाऊ एकत्र येणार म्हणून बॅनरबाजी सुरू आहे, आणि दुसरीकडे ही भेट। मुळामध्ये तुमच्या सूत्राकडनं असं कळतंय की राजसाहेब आणि माननीय मुख्यमंत्री या हॉटेल ट्रायडन मध्ये भेटतायत। मुळात अंतिम निर्णय येईपर्यंत कुठल्याही गोष्टीचा आपण चर्चा करणं मला वाटतं आत्ता घाई होईल। आणि दुसरं म्हणजे आता महाराष्ट्र दोघांकडे, म्हणजे राजसाहेबांकडे आणि उद्धवजींकडे, या मराठी माणसासाठी, ठाकरे ब्रँडसाठी एकत्र या म्हणून टाहो पडतोय। आणि आपण आजच सूत्रांकडनं असं ऐकतोय की संघ आणि दिल्लीश्वर हे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवाच अशा बातम्या चालू आहेत, आणि टीव्हीच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय। अर्थात ज्या पद्धतीने 2022 पासून फोडाफोडीचंच राजकारण चाललंय, त्यामुळे काही गोष्टी आपण शक्य का नाकारता येत नाही। बरोबर। पण आजच्या घडीला असं वाटतंय की इतक्या लोकांचा जो 86-87% लोकांचं म्हणणं आहे की राजसाहेबांनी आणि उद्धवजींनी एकत्र यावं। त्यामुळे तो जो लोकांचा मागणी आहे त्याच्या अर्थ उद्धवजींनी सांगितलं की जे तुमच्या मनात आहे तेच होईल। त्यामुळे आपण थोडं वाट बघू। बरोबर। मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात हे आहे, पण राज ठाकरेंचं अजून तळ्यात मळ्यात चाललंय असं तुम्हाला वाटतंय का? मग नाही, मला काय वाटतं याच्यापेक्षा कृती काय होते आणि लोक काय बघतायत, त्याच्यामुळे आम्ही लोकांच्या सोबत आहोत। त्यामुळे जे येईल फायनली त्याच्यानंतर बोलू। बरोबर आहे। लोकांच्या मनात, महाराष्ट्राच्या मनात, तुमच्या मनात लाख असेल हो, पण राज ठाकरेंच्या मनात असायला हवं ना। म्हणून म्हटलं घाई नको, आपण पाहू वाट। बरं किशोरीताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।